नमस्कार. आज एक विषय घेतला आहे, मृत्यू म्हणजे काय. शब्द ऐकल्यावरच आपल्याला एकदम घाबरायला होतं. अरे बापरे, मृत्यू, तो ऐकायलाही नको वाटतं, कारण आपल्याला एकदम त्याची भीती वाटते. कारण मृत्यू म्हटलं की आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून ती व्यक्ती दूर जाणं, सर्व काही सोडावं लागणं, ह्याची कल्पनासुद्धा आपल्याला करवत नाही. परंतु एक सत्य घटना आहे, प्रत्येकाच्या जीवनात घडणारी घटना आहे. प्रत्येक जन्माला आलेल्या व्यक्तीला हा अनुभव घ्यावा लागतो. आपल्या दृष्टीतनं जरी ती भयावह गोष्ट असली तरी सद्गुरू अध्यात्माच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ती एक सहज घटना आहे. मग आता मृत्यू म्हणजे काय हे समजून घ्यायला पाहिजे. जन्माला आल्यापासून मी आणि माझं म्हणून जे काय आपण अटॅच करून घेतलं असतं, हे माझं आहे, हे माझं घर, हे माझे आईवडील, ही माझी मुलं, ही माझी बायको, हा माझा नवरा, जी काही नातीगोती आहे त्या सगळ्यांना आपण अटॅच करून घेतलं असतं. मग आता ते डिटॅच होणार आहे ह्या कल्पनेनंच मन भयंकर बिथरतं, अस्वस्थ होतं, घाबरतं. स्वाभाविक आहे. अध्यात्माच्या दृष्टिकोनातून जर का समजून घ्यायचं ठरवलं तर हे सहज आहे, त्याच्यात घाबरण्यासारखं काहीच नाही आहे म्हणतात सद्गुरू. पण आपल्याला ते कळत नाही. अहो, असं कसं काय, सगळं सोडावं लागणार आहे, घाबरायचं नाही तर मग काय, हसायचं काय. एक लहानपणी ऐकलेलं गाणं आठवतं आहे, रोते हुए आते है सब, हसता हुआ जो जाएगा वो मुकद्दर का सिकंदर है. म्हणजे हसता हुआ जाएगा वो मुकद्दर का सिकंदर म्हणजे तो त्या मुकद्दरला, म्हणजे ह्या विश्वाला, ह्या चैतन्याला ओळखलेला, त्याची ओळख करून घेतलेला, त्याच्याशी एकरूप होण्याकरता तो हसत जातो. पण आपण रडत जातो. मग आता इथं समजून घेण्यासारखं खूप आहे. मग ओशोंचे आपण जर का व्हिडिओ बघायला लागलो तर मैं मृत्यू सिखाता हूँ म्हणून त्यांचे काही व्हिडिओज आहेत. खूप व्यवस्थित एक्सप्लेनेशन आहे की आधी जीवन म्हणजे काय हे कळालं तर मृत्यू सहज आहे म्हणतात ते. आपल्याला जीवनच कळलेलं नाही आहे. हे सगळे अवतीभोवती आलेले कोण आहेत, का आलेले आहेत, त्यांचा आपला नक्की काय संबंध. आपण मनोमाध्यमाने ह्या सगळ्याला अटॅच करून घेतलं असतं. मग ते डिटॅच होताना आपल्याला त्रास होतो. माझं मी धरून ठेवलेलं आहे, मी नाही सोडणार, पण सोडावं तरी लागणार आहे. कुणालाही चुकलेलं नाही आहे. मृत्यू अटळ आहे, आपल्याला माहिती आहे. कुणाला चुकला आहे का. सगळ्यांना भीती वाटत असते मनातून. मी कितीही अगदी धारिष्ठवान म्हटलं तरीसुद्धा मृत्यू म्हटलं की मनुष्य एकदम घाबरतो. पण तो अटळ आहे. सद्गुरू म्हणतात त्या मृत्यूच्या दिशेने किंवा मृत्यूकडे जाताना कुठं जायचं आहे हे जर का आधी कळालं, थोडक्यात मृत्यू म्हणजे काय हे जर का आधी कळालं तर त्यावेळेला सहजता येईल म्हटलं आहे. काय होणार होतं माहीतच होतं, मग त्याच्यात काय एवढं. इतकं सहज आपल्याला डिटॅच होता यायला पाहिजे. डिटॅच होता आलं नाही तर भयंकर त्रास होतो. मग आध्यात्मिक जीवन हे आपल्याला काय शिकवतं, सगळ्यामध्ये राहा पण सगळ्यापासून विभक्त राहा. जर का अटॅच राहिलास तर मग भयंकर त्रास होईल. मग ज्यावेळेला आपल्याला सद्गुरूंच्याकडून ज्ञान मिळायला लागतं, म्हणून ज्ञानप्राप्ती खूप महत्त्वाची म्हटलेली आहे की आपल्याला ज्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागतात की जे तुला वाटतंय हे तुझं आहे ते प्रत्यक्षात तुझं नाही आहे. तो एक ऋणानुबंध आहे, ते कर्म आहे, ते संपवण्याकरता तुला देह मिळालेला आहे. या देहाच्या ठिकाणी सूक्ष्म देह आहे, त्याचे काही कर्म ऋणानुबंध जे शिल्लक राहिलेले आहेत, संचितातून प्रारब्ध म्हणून जे काही आणलेलं आहे ते संपल्या क्षणी देहत्याग करावा लागणार आहे. तो तुझ्या हातात नाही आहे. मग आता हे ऋणानुबंध म्हणजे काय हे समजून घ्यायला पाहिजे, कर्म म्हणजे काय समजून घ्यायला पाहिजे, आणि मग मृत्यू म्हणजे काय आणि तो कोणाचा होणार आहे. मग हे जर का आपल्याला जिवंत असताना व्यवस्थित समजलं तर मृत्यू म्हणजे काय, हो सहज. मग आपण भरपूरदा ऐकत असतो का, अहो ते शर्ट बदलण्यासारखं आहे, एक शर्ट काढून ठेवला आणि दुसरा घातला. अनेक जन्माचा हा प्रवास आहे म्हटलं आहे. आपल्या ह्याच्या अगोदर किती जन्म झालेत माहिती नाही आपल्याला, आणि किती होणार आहेत हेही माहिती नाही आहे. परंतु प्रत्येक जन्मामध्ये तो जन्म शेवटचा करता येतो. परंतु त्याच्याकरता आपल्याला जन्ममृत्यू म्हणजे काय ते समजून घ्यायची ओढ निर्माण व्हायला पाहिजे, त्याची इच्छा निर्माण व्हायला पाहिजे. काय आहे जन्ममरण. सद्गुरू भेट होती आपल्याला, काही कारण परत्वे, परंतु सद्गुरू म्हणजे काय हे कळत नाही. त्यामुळे मग आपण सद्गुरूंच्याकडे भौतिक जगातील विषय घेऊन जातो. हो बघा, माझ्या जीवनामध्ये अशी अशी समस्या आहे,
माझ्या कुटुंबामध्ये ही समस्या आहे, ती सोडवा. परंतु सद्गुरू हे तत्त्व जीवन मरण म्हणजे काय हे समजावून सांगण्याकरता आणि त्याच्यातून सोडवणूक करण्याकरता आलेलं असतं. सद्गुरू आपल्याला सगळ्याच्या पलीकडे घेऊन जाण्याकरता आपली खरी ओळख जी आत्मा म्हणून आहे, ब्रह्म म्हणून आहे, ती करून देण्याकरता आलेले असतात. आणि ती त्यांना करून द्यायची असते आपल्याला, परंतु आपण ते सोडून बाकी सगळं विचारत बसतो. मृत्यू म्हणजे काय मला सांगा, आणि ते मला समजल्याशिवाय मी इथून जाणारच नाही, असं आपण सद्गुरूंच्याकडे जाऊन बसून विचारतो का? नाही विचारत. कारण आपल्याला तो प्रश्नसुद्धा पडत नाही, म्हणजे वाटायला येणार आहे. म्हणजे असं नाही की तो विषय माझ्यापासून लांब, मला काय करायचं, मला देणं घेणं नाही, असं नाही आहे. मृत्यू अटळ आहे. परंतु मृत्यूपूर्वी मृत्यू म्हणजे काय हे जर का आपण सद्गुरूंना विचारलं तर सद्गुरू आपल्याला व्यवस्थित मृत्यू म्हणजे काय सांगून जन्ममृत्यूच्या पलीकडील जे सत्य आहे, जे आपलं खरं अस्तित्व आहे, त्याची ओळख करून देतील. मग मृत्यू देहाचा होणार आहे, होणारच आहे. मग त्याच्यात काय एवढा, शर्ट जुना झाला होता आपण काढून टाकला, इतकं सहज होईल. परंतु आपण हा शर्ट हा माझाच आहे, मी देणारच नाही, मी काढणारच नाही, मग आलं सगळं. म्हणून जिवंत असताना मृत्यू म्हणजे काय हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, असं सद्गुरू सांगतात. मग मृत्यूपूर्वी असलेलं जीवन काय आहे म्हणून कळलं तर मृत्यू सहज आहे. पण आपल्याला जीवन म्हणजे काय हेच माहिती नाही आहे. का जन्माला आलो, अमुकच एखाद्या घराण्यामध्ये का जन्माला आलो, अमुकच एका धर्मात का जन्माला आलो, अमुकच एका आईवडिलांच्या पोटी का आलो, आपले जे कोणी नातेवाईक आहेत, अगदी घरातील आपली नवरा बायको मुलं, हे सगळे कोण, ह्यांच्याशी आपला ऋणानुबंध काय, ह्यांच्याच पोटी आपण का आलो, किंवा आपल्या पोटी आपली आलेली मुलं, आपण कधीच विचार करत नाही. म्हणून आपल्याला आध्यात्मिक ज्यावेळेला विषय आपण समजून घ्यायला लागतो त्यावेळेला सगळ्या गोष्टींचा उलगडा होत जातो. प्रवास हा सूक्ष्म देहाचा आहे. स्थूल देहाच्या माध्यमातून कर्म ऋणानुबंध हे कार्यान्वित होत असतात. ते एक इन्स्ट्रुमेंट आहे. आपण ह्याच्या अगोदरच्या भागात समजून घेतलं. देह काय आहे, एक माध्यम आहे कर्मातून मुक्त होण्याचं, ऋणातून मुक्त होण्याचं, साऱ्या सृष्टीचा अनुभव घेण्यासाठी. खरं म्हणजे परमेश्वराने या देहाची निर्मिती, या देहाच्या ठिकाणी तो आहे आपण समजून घेतलं ह्याच्या अगोदरच्या भागामध्ये. त्या परमेश्वराशिवाय दुसरं काही नाही आहे, परंतु मी एक वेगळा कोणीतरी आहे असं वाटल्यामुळे, माझ्या अधीन आहे असं वाटल्यामुळे माझ्या हातून ते आता जाणार आहे, म्हणजे देह आम्हाला सोडावा लागणार आहे ह्या भीतीनं, त्यालाच आपण मृत्यू म्हणतो. पण जो निर्माता आहे त्या परमेश्वराच्या दृष्टिकोनातून जर का विचार केला, आपण ह्याच्या अगोदरचे जर का दोन्ही भाग व्यवस्थित बघितले, समजून घेतले, तर त्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर काहीच नाही आहे. आधीही मीच होतो, आताही मीच आहे आणि नंतरही मीच असणार आहे. पण इथं जो अहंकार जो आहे आतमध्ये, जो मी स्वतंत्र, मी माझा देह म्हणजेच मी म्हणणारा, त्याला भीती वाटते देहाचा त्याग करायचा. अरे बापरे, नाही नाही नाही, मी देहाला नाही सोडणार. पण आता नाही म्हणून चालणार आहे का? बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य 3 अवस्थेत जीवन चालू आहे. मी बाल्य अवस्थेतच राहतो, मोठा होणारच नाही. मन राहू शकतं, परंतु देह त्याला वयोमर्यादा आहे. हे हळूहळू डिकेडिंग होत जाणार, म्हातारा होणार आणि एक दिवशी त्याला देहाचा त्याग करावा लागणार, मनात नसलं तरीसुद्धा. सद्गुरू म्हणतात जीवन म्हणजे काय हे नीट व्यवस्थित समजून घे. सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्यायचं काय आहे तर प्रवास आहे सूक्ष्म देहाचा. स्थूल देह हे एक इन्स्ट्रुमेंट आहे, ते एक माध्यम आहे. सूक्ष्म देह म्हणजे काय आपण ह्याच्या अगोदर समजून घेतलं आहे. विचार, मन, बुद्धी जे दिसत नाही परंतु कार्य करतं. आपण विचार करून एखादी क्रिया करतो, क्रिया देह माध्यमाने करतो. देह स्वतःहून काही निर्णय घेत नाही. आपण विचार करून हां मला अमुक एका ठिकाणी जायचं आहे, अमुक गोष्ट मला बघायची आहे, की चालला देह. देह स्वतःहून जात नाही, त्याला आज्ञा देणारं मन आहे. त्या मनालाच सूक्ष्मदेह म्हटलं आहे. तिथं विचार, मन, बुद्धी, स्मृती आहेत, स्मृतिकोश आहे, अनेक जन्मजन्मांतराच्या अनेक स्मृती आहेत, अनेक घटना, खूप सगळं ते मोठं असं एक कलेक्शन आहे की जेणेकरून ते सगळं मिळून प्रवास करतं आहे. परंतु त्याला इथं ऋणातून मुक्त होण्याकरता, कारण हिशोब संपवायचा आहे, त्याच्याकरता त्याला देहाची गरज आहे. म्हणून आपल्याला देह मिळालेला आहे. पण मग जो सूक्ष्मदेह आहे तो प्रवासी आहे आणि त्याला जे काही पाहिजे ते मिळालं तर तो स्वतःचे जन्म कमी करून घेऊ शकतो. आपण ह्याच्या अगोदर एकदा विषय समजून घेतला हा.
म्हणून आपण ज्या वेळेला इतरांच्यावर बंधनं घालायला जातो, हे तू हे असं करायचं नाही, तू माझं ऐकायचं, म्हणजे आपल्या कंट्रोलमध्ये आपण इतरांना ज्या वेळेला ठेवायला लागतो, आपल्याला काय वाटतं इतरांनी आपल्या कंट्रोलमध्ये राहावं, कारण तो अहंकार आहे. पण तू त्यालाही वाटत असतं, प्रत्येकाला वाटत असतं, परंतु नाईलाजानं काही जण एकमेकांच्या कंट्रोलमध्ये राहावं लागतं. मग त्यावेळेला ते कर्म उदित होत नाही. त्याचा जो जीवन प्रवास आहे त्याला ज्या कर्मातून मुक्त व्हायचं आहे, ज्या ऋणातून मुक्त व्हायचं आहे ते मिळत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा जन्म. म्हणून हे जन्ममरण चक्र हा गुंता सुटत नाही म्हणतात. त्याच्या मागचं कारण अज्ञान आहे. प्रवास सूक्ष्म देहाचा आहे. तो काय विषय घेऊन आला आहे त्या विषयातून त्याला मुक्त व्हायचं आहे, त्याला सहज मुक्त होऊ द्यायचं आहे. परंतु तो अहंकार आहे जो ह्या स्थूल देहालाच मी म्हणतोय, माझं आहे सगळं, मी सगळं मिळवलं आहे, मी नाही सोडणार. तो सूक्ष्मदेह म्हणतो अरे संपला आता, जो ऋणानुबंध होता तो संपला, आता मी चाललो. कारण अजून भरपूर हिशोब आणखीन गणितं आहेत, ती सगळी सोडवायची आहेत. कुठंतरी त्याला आतमध्ये ओढ असते की मूळ चैतन्याशी एकरूप व्हायचं आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्या मूळ चैतन्याशी एकरूप व्हायचं आहे हे सांगण्याकरताच सद्गुरू आलेले असतात. ते सांगायचा प्रयत्न करतात, अरे तुझी खरी अवस्था काय आहे, तू नक्की कोण आहेस समजून घे. जन्ममरण म्हणजे काय हे जर का आपण विचारायला बसलो सद्गुरूंच्या चरणाशी, तर सद्गुरू आपल्याला नक्कीच सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगून क्लिअर करून त्याच्यातून मुक्तही करतात. आता सद्गुरू मुक्त करतात म्हणजे काय, लगेच प्रश्न येतो. आपण ज्या ऋणात अडकलेलो आहोत त्या ऋणातून मुक्त करण्याकरताच तर साधना ते सूचित करतात ना. आता जसं मी नेहमी सांगतो की मी ओंकार साधना करतोय. आता ओंकार साधनेच्या सिद्धतेच्या मागचा आपण विषय वंदनीय दादाने सिद्ध केलेली ओंकार साधना आपण एपिसोड केलेला आहे. साधनेमागं केवढा मोठा विषय आहे. हा देह माध्यमामध्ये किती कमतरता आहे. दैहिक शक्ती जास्ती होऊन बसलेली आहे, आत्मिक शक्ती अतिशय कमी, म्हणजे 10%च राहिलेली आहे. 90% दैहिक शक्ती आहे. मग आता ती आत्मिक शक्ती वाढवल्याशिवाय आपल्याला मूळ अवस्था कळणार नाही, मूळ चैतन्य काय हे कळणार नाही. कमतरता काय कुठे आहे या देहाच्या ठिकाणी का निर्माण झाली, अज्ञानामुळे. कर्म ऋणानुबंध सगळे नको असलेले सगळे दोष, या सगळ्या कोशांच्या मध्ये दोष आहेत, सगळं जडत्व आलेलं आहे. कारण भौतिक जगाला खरं मानून भौतिक जगातूनच अनेक काही गोष्टी मिळवायच्या आहेत, अशा अज्ञानातून मोह हव्यास सगळं हे जडत्व आलेलं आहे. मग ते सोडवल्याशिवाय पुढली अवस्था प्राप्त होणार नाही. म्हणून ओंकार साधना सिद्ध केली. मग ती साधना जसजशी होत जाईल तसजशी विकसित अवस्था प्राप्त होत जाणार आहे. आणि मग मृत्यू म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काही नाही, सहज अवस्था आहे. आपण जीवन जगतो, आपल्याला माहिती आहे आपण कायमस्वरूपी समाधानी होऊ शकत नाही. आत्तापर्यंत किती विषयामध्ये आपण समाधान मिळवलं, आनंद मिळवला. वस्तू विषयामध्ये, वस्तू व्यक्ती आणि विषय, आपण आनंद सुख शांती समाधान मिळवायचा प्रयत्नच करतोय, परंतु कायमस्वरूपी काही साध्य होत नाही आहे. एखादी गोष्ट जरी मनासारखी झाली तरी लगेच दुसरा विषय, कारण मन हे कायमस्वरूपी हुडकतच असतं. एका ठिकाणी स्थिर राहणं हा त्याचा गुणधर्म नाही. जर का शांत झालं, ते एका ठिकाणी स्थिर झालं किंवा मनाला शून्य अवस्था प्राप्त झाली, मग तिथं चैतन्य जागृत होतं. म्हटल्यापेक्षा ते आहे त्याची अनुभूती येते, परंतु ते सहज नाही आहे. म्हणून सद्गुरू आपल्याला दोषातून मुक्त करण्याकरता साधना शिकवत असतात. की साधनेच्या माध्यमातून तुला हळूहळू विकसित अवस्था प्राप्त झाल्यानंतर मग मृत्यू म्हणजे काय हे तुला कळायला लागेल. उपनिषद म्हणतात गाढ झोपेमध्ये एक प्रकारचा तो मृत्यूच असतो. तिथं आपल्याला काहीच माहिती नाही, म्हणजे आपण देह कुठला, आपण कोण, काय, काहीही माहिती नसतं. जागा झाल्यावर लगेच सगळ्या गोष्टी आपल्याला आठवायला लागतात. जसा मोबाईल आपण रिस्टार्ट केल्यानंतर सगळ्या ॲप्स ऑन होतात किंवा कॉम्प्युटर बूट केल्यानंतर ज्यावेळेला तो शटडाऊन असतो त्यावेळेला काही नसतं. गाढ झोपेमध्ये तीच अवस्था असते. म्हणून तिथून बाहेर आल्यानंतर म्हणजे त्या गाढ झोपेमध्ये जो काही आपण अनुभव घेतो तो आनंद आहे, सच्चिदानंद आहे. खरं म्हणजे ते मूळ ब्रह्म आहे. तिथपर्यंत आपण नकळत जाऊन येतो गाढ झोपेमध्ये किंवा ध्यानामध्ये. म्हणून तिथं जो आनंद मिळतो तो परमानंद म्हटलेला आहे. म्हणून गाढ झोपेतून आपण उठल्यानंतर एकदम आपल्याला फ्रेश वाटतं. मग फ्रेश का वाटतं, कितीही मनुष्य दुःखी असला तरी गाढ झोपेमध्ये तो सगळं विसरून जातो. हे सत्य आहे की नाही, आपण रोज अनुभवत असतो. खूपच अतिशय वाईट घटना घडलेली असते घरामध्ये, पण सगळे गाढ झोपले असताना गाढ झोपेच्या अवस्थेमध्ये सगळ्यातून ते मुक्त असतात. जागा झाल्यावर आठवतं, अरे बापरे आपल्या घरात केवढी वाईट घटना घडली काल.
म्हणजे गाढ झोप ही जी काही अवस्था आहे ती सगळ्याच्या पलीकडे नेणारी आहे. म्हणून तर उपनिषदाला खूप महत्त्व आहे. उपनिषद आपल्याला पॉइंटिंग करतं आहे की अरे हे समजून घे. मांडुक्य उपनिषदामध्ये वेकिंग, ड्रीमिंग अँड डीप स्लीप, जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती, ह्या 3च अवस्था सांगितलेल्या आहेत. आणि त्याच्यातूनच आपल्याला सारं हे विश्वब्रह्म कळतं. म्हणून समजून घ्यायची आपल्याला तीव्र इच्छा पाहिजे. परंतु मग आपल्याला हे जे जग आहे, हे जे एवढी अटॅचमेंट असते ते एवढं खरं वाटत असतं. मग उपनिषद म्हणतात स्वप्नामध्ये सुद्धा स्वप्नातलं जग तुला खरंच वाटत होतं. तिथं काय घडत होतं, तिथं घाबरत होतास, आनंदित होत होतास, सुख दुःख सगळं ते स्वप्नामध्ये आपण त्या वेगळ्या विषयापरत्वे अनुभवत असतो. परंतु जागं झाल्यावर कळतं की अरे ते स्वप्न होतं, प्रत्यक्षात काहीच नव्हतं. तसं हे सुद्धा एक प्रकारचं स्वप्नच आहे असं उपनिषद सांगतात. हे खूप समजून घेण्यासारखं आहे. मग ते ज्या वेळेला आपल्याला नीट व्यवस्थित कळायला लागतं त्यावेळेला मृत्यूची भीती आपणहून जाते. कारण ह्या स्वप्नातून मी जागा होणार आहे. जागा हो म्हणजे काय, ज्ञान करून घे की हे स्वप्नच आहे, हे सगळं नाटक आहे. ही सगळी वेगवेगळी पात्रं आहेत, आपापले रोल निभावत आहेत. जे काय देणं घेणं होते, हिशोब होते ते सगळे चालू आहेत. कारण आपण जसा इतरांना अनुभव दिला तसे इतर लोक आपल्याला अनुभव देत असतात. हा साधा गणित आहे, कर्माचा सिद्धांत म्हणतात त्याला. आपण इतरांना जसा अनुभव देतो तसा आपल्याला अनुभव मिळतो. कॉज अँड इफेक्ट. जसं चेंडू समोर मारला की तो परत येतो आपल्याकडे. मग ते जर का व्यवस्थित कळलं तर प्राप्त परिस्थिती सहज मान्य होईल. परंतु आपण प्राप्त परिस्थिती मान्य करायला तयार होत नाही, हा प्रॉब्लेम आहे. मी नाही ऐकून घेणार, तो माझ्यावर अन्याय करतोय, माझ्या बाबतीतच अशी घटना का घडली असा आपण विचार करत नाही. कारण नकळत आपल्याकडून तशी घटना घडलेली असते आणि आत्ता आपण त्याचा अनुभव घेत असतो. परंतु ह्या स्थूल देहाला ते मान्य होत नाही. सूक्ष्म देहाला माहिती असतं. तो म्हणतो अरे ह्याच्याकरता तर मी आलेलो आहे. तो अनुभव घेतल्याखेरीज त्याच्यातून मुक्तताच नाही आहे. म्हणून जीवनात जेवढ्या घटना घडतात त्या सगळ्या मान्य करा म्हणतात सद्गुरू. ह्याच्या मागचं कारण सूक्ष्म देहाचा तो प्रोग्राम आहे, त्यांनी ठरवलेला आहे. आपण कुठं जायचं, कोणाच्या घरी जन्माला यायचं, तिथं कोण येणार आहेत, आपल्यावर प्रेम करणारे कोण, आपल्यावर द्वेष करणारे कोण, ह्या सगळी गणितं ही त्याची ठरवलेलं त्याचा प्रोग्राम आहे तो. परंतु आपल्याला ते कळत नाही. म्हणून आपण अमान्य करतो. अमान्य केल्यामुळे पुन्हा नव्याने ऋणानुबंध निर्माण होतो. दुःख आलं जीवनात किंवा आपण सद्गुरूंच्याकडे जातो, देवाला नावं ठेवतो, काय हे माझ्या जीवनात एवढं का दुःख. मग तर भोगणं म्हणजे काय, ते कुणाच्या वाट्याला येतं. देहाच्या ठिकाणी प्रधान कोण आहे, मन आहे. मनालाच यातना होत असतात, मनालाच दुःख होत असतं. जरी आपल्या शरीराला काही इजा झाली तरीसुद्धा त्याचा त्रास मनालाच होतो. मग आता त्या मनालाच समजून घ्यायचं आहे. उपनिषद म्हणतात तू जर का मनाला समजून घेतलंस आणि तू मन नाही आहेस हे जर का तुला कळालं तर त्या क्षणी तू मुक्त होऊन जाशील. तू मनाला अनुभवणारा साक्षी आहेस. मग मन मी नाही, देह मी नाही म्हटल्यानंतर मृत्यू माझा कसा होईल, होऊच शकत नाही म्हणतात उपनिषद. परंतु आपल्याला ते कळत नाही. आपण सगळ्यात अडकलेलो असतो. देहाला मी म्हणतोय म्हटल्यावर मृत्यू माझाच होणार आहे. उपनिषद म्हणतात अरे तू देह नाहीच आहेस मुळे, तू तरी आत्मा आहेस, तू तरी ब्रह्म आहेस. तुझा कुठून आला मृत्यू, मृत्यू देहाचा, तो होणारच आहे. आत्मा म्हणजे काय ह्या भागामध्ये आपण समजून घेतलं. देहाच्या ठिकाणी पडलेलं प्रतिबिंब म्हणजे मन माध्यमावर, सूक्ष्म देहावर, ह्या स्थूल देहाचा त्याग झाल्यानंतर, स्थूल देहाचं विसर्जन झाल्यानंतर सूक्ष्म देहाबरोबर ते प्रतिबिंब परत नवीन देहामध्ये ते ट्रान्सफर होतं. हे कधीपर्यंत चालू राहतं, जोपर्यंत त्या सूक्ष्म देहाला म्हणजे आपल्याला सत्य कळत नाही की अरे मी प्रतिबिंबित अवस्था म्हणजे रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस नसून विटनेस कॉन्शियसनेस आहे. म्हणजे मी साक्षी आत्मा आहे, प्रतिबिंबित अवस्था नाही. मग त्या क्षणी म्हणजे आपण जे बाहेर बघत असतो ते आपण आत बघायला लागतो. दृष्टी ज्या वेळेला अंतर्मुख होती त्यावेळेला आपल्याला सत्य समजतं. म्हणून सद्गुरू म्हणतात तुम्ही शांत डोळे बंद करून बसा. मी कोण आहे विचार करा 2 मिनटं. मी देह आहे का, मन आहे का, विचार आहे का, कोण आहे. मी सगळ्याचा अनुभव घेतो आहे, ह्याचा अर्थ मी तो नाही आहे. माझ्या अनुभवात जे काही येतं ते मी असू शकत नाही. मी देहाचा अनुभव घेतो आहे, श्वासाचा घेतो आहे, मनाचा घेतो आहे, विचाराचा घेतो आहे, ह्याचा अर्थ मी कोणीतरी वेगळा आहे. अशा स्वरूपात जर का आपण समजून घ्यायला लागलो तर आपण नकळतपणे मूळ अवस्थेशी एकरूप होऊन जातो. म्हणून सद्गुरू म्हणतात मृत्यू म्हणजे काय हे समजून घ्या, परंतु मृत्यू समजण्याकरता जीवन म्हणजे काय समजायला पाहिजे. मग थोडं तरी आपल्या मनामध्ये याविषयी उत्सुकता निर्माण व्हावी म्हणून सांगण्याचा हा प्रयत्न. असेच आपण आणखीन पुढं नवीन नवीन विषय घेत जाऊया. धन्यवाद.